आज 390 जी मतं आहे ही 90 चांगली मतं आहे आणि माझी जी निवडणूक होती ही निवडणूक माझी नव्हती. ही नगरसेवकांनी माझ्याकरता निवडणूक लढली होती. त्या अनुषंगाने मला 390 मतं मिळाली. मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला चांगली मतं दिली आणि चांगला भरभरून पाठिंबा दिला. आता राहिला प्रश्न की 31 मतं कुठे गेली? 31 मतं जगजाहीर आहे. 27 कोणाची होती, बहुजन आघाडीची किती होती ते जगजाहीर आहे. त्यामुळे सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ती मतं चांगली मिळाली हे प्रामुख्याने सांगता येईल. आणि ही निवडणूक प्रवीण पोटेची नव्हती, ही निवडणूक आमच्या नगरसेवकांची निवडणूक होती. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. काँग्रेसच्या जो प्रतिस्पर्धी होते तुमचे त्यांना 0 मतं मिळाली, म्हणजे 96 नगरसेवकांनी मतदान केलं अमरावती जिल्ह्यामध्ये. त्याच्यामधून 0 मतं म्हणजे ते 96 मतं तुम्हाला पडली. असा विषय असा आहे की हे तर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा मतदार, त्यांचा जो उमेदवार आहे हा रिंगणातून बाहेरच गेला नव्हता, तरी सुद्धा काँग्रेसने त्यांना मतं देऊ दिले नाही. हा तर आत्मपरीक्षणाचा कार्यक्रम आहे. ऍक्च्युअली त्यांनी विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहे, या लोकांनी विचार केला पाहिजे की असं का केलं की एक सुद्धा मत ते काँग्रेसला देऊ शकले नाही आणि उलटे मतं थांबवून ठेवले. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा त्यांनी हे केला, अपमान केला. ऍक्च्युअली हे चुकीचं काम झालेलं आहे. म्हणजे जे व्हीप काढला होता शहरवाल्यांनी, व्हीप तर लागू होऊ शकत नाही. काँग्रेसने व्हीप काढलेला आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचा आहे. कारण व्हीप त्याच ठिकाणी वापरला जातो, त्या ठिकाणी आपण हॉलमध्ये हात वर करून जेव्हा मतदान मागतो तेव्हा व्हीप वापरला जातो. जे मतं जे आपण हे करतो आवडत त्याला आतमध्ये म्हणजे न दाखवता गुप्त मतदान करतो, त्या मतदानामध्ये व्हीप लागूच होऊ शकत नाही, शक्यच नाही आहे. काँग्रेस पण त्यांनी स्वतः दाखवून दिले की काँग्रेस हे त्याच्या म्हणजे त्याच्या जो कॅन्डिडेट आहे त्याला मतं देऊ शकत नाही. त्यांनी प्रामुख्याने दाखवून दिलेलं आहे. काँग्रेसचा दुसरा माधवकडे नाही असं म्हणता येणार नाही. पहा, विषय माझ्या हाती नाही, शेवटी आमची नगरसेवक मंडळी आहे त्यांच्या हाती आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. कारण मी सातत्याने 2012 पासून सगळ्या नगरसेवकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, सगळ्यांचे रिलेशन्स आहे, फॅमिली मेंबर्स म्हणून मी ते मला ट्रीट करतात, मी त्यांना ट्रीट करतो. त्यामुळे हा माझा विजय आहे. तिसऱ्यांदा